गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आहेत ते बुधवार आहे आणि आज मी तुम्हाला माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे घरातलं काम, मुलं आणि माझा बिझनेस मी सगळं कसं सांभाळते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी सकाळी उठले, ब्रश वगैरे केला, माझं स्किन केअर रुटीन झालं आणि आता मी आले आहे किचनकडे. तर बघा किचनमध्ये आता हा राडा पडलेला आहे. हे भांडे घासले होते मी, रात्रीचे भांडे आहेत. इकडं खरकाटे भांडे आहेत. इकडं आहे ते दूध गरम झालेलं आहे. आता ते दूध झाकून ठेवते आणि भांडे घासून घेते. भांडे घासून झाले की लगेचच भांडे पण थोडेसेच आहेत, पण अगोदर मी त्या अगोदर घर वगैरे स्वच्छ करून घेते, म्हणजे घरात झाडू वगैरे मारते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही दिवसभर कंटिन्यू करा, जेणेकरून महिला ज्या आहेत, घरात लहान लेकरं आहेत, त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू करा. म्हणजे तुम्हाला पण समजेल की घरात लहान लेकरं असताना घरातलं काम सांभाळून सगळ्यांचे डबे वगैरे करून आपण एक बिझनेस कसा सांभाळू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिले तर आपण आता झाडून काढून घेऊ, कारण घर अगोदर स्वच्छ सकाळी झाडलं की कसं फ्रेश वाटतं. घर झाडून आंघोळ वगैरे करणार आहे मी. तर पहिले तर मी सगळ्या रूम आहेत ते झाडून घेते, कारण सगळ्या रूम म्हणजे माझं हे आहे ते किचन आहे आणि बेडरूम आहे, एक आहे ते आमच्या कामाची रूम आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉल आहे, तो खूप मोठा आहे आणि हॉल हा नेहमी स्वच्छच ठेवावा लागतो, कारण तिथं आहे ते माझं बाळ खेळत असतं. त्यासाठी हॉल आहे ते मला एकदम स्वच्छ ठेवावं लागतं. इकडं तुम्ही पाहू शकता मायरा झोपलेली आहे. मायरा सकाळी झोपेतनं उठायच्या अगोदर मला जेवढी होतील तेवढी पटपट सगळे कामं आवरून घेते. किचन झाडलं आणि आता मी बेडरूम झाडायला इकडं आले. तर त्यासाठी मी तुम्हाला मायरा झोपलेली दाखवलं, कारण मायराला मी खालीच टाकते, कारण बेडवर टाकत नाही आहे. मी कामात लागली की मायरा बेडवरनं पडेल वगैरे, त्यासाठी. हा आहे हॉल. बेडरूम पण झाडून झालं, तर मग आता हॉल आहे ते हॉलची साफसफाई करून घेते. हॉल खूप मोठा आहे, हॉलला जास्त टाईम लागतो आणि मेन म्हणजे तिथंच कोणी पण येऊन बसतं, त्यासाठी एकदम स्वच्छ ठेवावा लागतो. मायरा दिवसभर तिथे खेळते, खाली लोळते, त्यासाठी ती स्वच्छ करावी लागते. आणि हे आहे ते आमची कामाची रूम. इथं आहे ते आम्ही सिलाई वगैरे करतो. तुम्हाला तर माहिती आहे मी काय बिझनेस करते. तर हे आहे ते इथं आहे ते सेपरेट रूम आहे त्याची. ही कटिंग पडलेली आहे, ते पण मी झाडून घेते, कारण मी सकाळी झाडलं की संध्याकाळपर्यंत भरपूर कचरा होतो, कारण चिंध्या वगैरे पडतो. ओव्हरलॉकच्या चिंध्या खूप जास्त पडतात आणि इकडं तिकडं मायरा पसरवते, त्यासाठी ही पण मी स्वच्छ करून घेतलं. आणि नंतर आहे ते काल कपडे धुतले होते, ते कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या, तर त्या सोप्यावरती तशाच होत्या आणि हे रोजच असतं. तर मग हे झाल्यानंतर मी पहिले तर कपड्यांच्या घड्या घालून ठेवते, कारण मायराचे खूप सारे कपडे आहेत. मायराच्या कपडे म्हणजे आत्ता वातावरण असं आहे त्यासाठी तिचे जास्त कपडे पडतात, कारण ती सारखी सू करते त्यासाठी. आणि मी तिला डायपर लावत नाही आहे, कारण डायपर लावून प्रॉब्लेम होतात, तिला रॅशेस वगैरे येतात, त्यासाठी मी जास्त डायपर वापरत नाही आहे. तिच्या कपड्याच्या घड्या वगैरे घालते. तिचे कपडे मी सेपरेटच ठेवते आणि खूप वाळवावं लागतात, म्हणजे 70% तर मशीनमध्ये सुकतात, ते पण थोडंसं त्याला कडक ऊन द्यावं लागतं, कारण सूचे कपडे असतात. आणि त्यासाठी मग तसं जर ठेवलं तर खूप कुमट असा वास येतो, त्यासाठी त्या कपड्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आणि तिचे कपडे हे आम्ही सेपरेटच ठेवतो. तिच्या कपड्यासोबत थोडेसे मी माझेसुद्धा कपडे जे नाईट पॅन्ट वगैरे आहेत ते टाकले होते मशीनमध्ये, त्याचे पण मी माझे कपडे आहेत ते घड्या घालते आणि ते पण सेपरेट ठेवते. त्यात तुम्ही पाहू शकता छान असं सगळं मी घड्या घालते. घड्या घातल्यानंतर मला परत करायचं होतं स्वयंपाक. मायरा झोपेत आहे, तोपर्यंत मला जेवढे जमतील तेवढे सगळे कामं करून घेते. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या, तुम्ही पाहू शकता. आता मला करायचं आहे तो स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक करायच्या अगोदर म्हटलं स्वयंपाकाला लागले होते मी, कारण 12:30 वाजता मी स्वयंपाकामध्ये मी काळ्या मसाल्याची भाजी करत होते. त्याला आमच्या इकडं बेसनपोळीचे आमटे म्हणतात, म्हणजे बेसनपोळी करायची होती. ती बेसनपोळी टाकली आणि नंतर मग रात्री मी बेडशीट वगैरे टाकली होती, कारण मायराने सू केलेली बेडशीट सकाळी मशीनला लावली होती. तर ती बेडशीट आहे ती मी काढून पहिले तर वाळायला टाकते. 2 बेडशीट होत्या, कारण दोन्ही मी आलटून पालटून टाकत असते आणि दोन्हीही तिने खराब केल्या होत्या, त्यासाठी मी सकाळी उठल्या पहिली तर ती बेडशीट लावली होती. तो धुवून निघाले होते, ते सुकायला टाकायचे होते मला. तोपर्यंत तर आमच्या मॅडम उठल्या, तर मम्मा करून मायराने आवाज दिला. तर तुम्ही पाहू शकता बेडशीट आहे ती तशीच मी हॉलमध्ये ठेवली आणि तिला घ्यायला आले. तर तुम्ही पाहू शकता तिची पूर्ण झोप झालेली आहे, खूप फ्रेश झालेली आहे. तिला ही बाहुली झोपताना सुद्धा लागते, उठल्यावर सुद्धा लागते. ती बाहुलीला घेऊनच झोपते, फ्रेश झालेली आहे तिची झोप वगैरे. तर तिला घेऊन आता पहिलं तर तिला दूध द्यायचं होतं, तिचा नाश्ता वगैरे आता करायचा. तर तिला घेऊन मी पहिलं तर ती बेडशीट आहेत ती बाहेर वाळायला टाकल्या.
आणि तुम्ही पाहू शकता. आणि बाहेर वाळायला टाकल्यानंतर मी परत किचनमध्ये आले आणि दूध गरम करायला ठेवलं, कारण दूध आहे ते आता थोडंसं कोमट करून तिला पाजायचं होतं. तोपर्यंत म्हणलं मशीन लावावी. बेडशीट काढून मला दुसरे कपडे टाकायचे होते, तेवढ्यात ती उठली होती. तर तिला घेऊनच मला हे आता इथून पुढचं काम करावं लागणार आहे, कारण ती अजिबात खाली राहत नाही. तिला नादवत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्ही पाहू शकता मी सगळे कपडे आहे ते मशीनमध्ये टाकते. कपडे मशीनमध्ये टाकल्यानंतर तिचा नाश्ता वगैरे मला करायचा होता. तर कपड्याची मशीन लावली आणि आता मला करायचं होतं तिचा नाश्ता. तर मी तिला दूध घेतलं. दूध घेऊन मी तिला नादवत दूध पाजत असते, पण ती काही दूध पित नाही आहे. थोडी मी तिला सवय लावते, पण किती प्रयत्न केला तरी ती दूध पित नाही. मी थोडंसं बिस्किट, टोस्ट असं तिला खाऊ घालते दुधामध्ये. नंतर आहे ते दुपारी सगळं आवरलं आणि नंतर आहे ते दुपारी जेवण वगैरे करून गेले आणि मायरा पण झोपली होती. तोपर्यंत म्हणलं आता चला, मायरा झोपली तर आता ती 2-2.5 तास काही उठत नाही. तोपर्यंत म्हणलं आपली सिलाई करावी. तर ह्या टायमातच माझे काय काम होत असेल ते फक्त ह्या टायमातच होतं, कारण या टायमाला मायराला आंघोळ वगैरे घालून झोपवली की ती 2-3 तास आरामशीर झोपते. तर ती झोपली होती तेव्हा तर मग मी सिलाई करायला बसले. बाकीची माझी सगळी कामं झाली होती आणि भांडे मी रात्री एकच टाईम घासते. भांडे मी सारखं घासत बसत नाही आहे. ते जेवण करून गेले, मायराला पण झोपवलं आणि आता मी पण जेवण करून सिलाई करायला बसले. ही आहे ते पॅन्टीचं काम माझ्याकडे चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तेव्हा मधली सिलाई मारायचं काम आहे हे. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडच्या मी सेंटर घेते आणि ह्या सेंटरला आपल्याला मधोमध सिलाई मारायची. हा कपडा वगैरे जॉईन नाही आहे, पण सिलाई मारायची मधोमध. हेच तर ह्यालाच तर क्रीच म्हणतात. हे नाईट पॅन्ट आहे, टी शर्टचं शाळेचं काम आहे हे आणि पॅन्टीचं काम आहे. त्यासाठी ह्या पॅन्टीला टाईम लागतो, कारण बाकीच्या दुसऱ्या ऑर्डर असतात त्याला आपण मध्ये अशी क्रीच मारत नाही. फक्त शाळेच्या पॅन्टीला आपण अशी क्रीच मारतो. क्रीच मारल्यानंतर आपल्याला पॉकेट पण, पायपिंग पण, त्यासाठी ह्या पॅन्टीनला खूप उशीर लागतो. तशी आपल्याला त्याची कारागिरी पण भेटते. असं नाही आहे की काम जास्त आहे तर आपल्याला त्याची कारागिरी कमी भेटणार आहे, असं अजिबात नाही आहे. सिलाईही खूप फास्ट मारून होते, कारण ह्या मशिनी आहेत ते खूप फास्ट पळतात. आपल्या काळ्या मशिनीसारखं म्हणजे ज्या घरगुती मशीन असतात, आपण ज्या घरी मशीन ब्लाऊज वगैरे शिवतो त्या मशिनीवर हे काम उरकत नाही आहे. तर ह्या मशिनी आहेत ह्या मशिनीवर खूप फास्ट आणि याचे धागे वगैरे अजिबातसुद्धा काही निघत नाही आहे. एकदम फास्टात होतं. मी 6 वाजेपर्यंत काम केलं आणि 6 वाजता परत मायराला घेऊन मी वरती थोडंसं टेरेसवरती आले. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मी मुलीला पण प्रॉपर वेळ देते, नवऱ्याला पण, घरातलं काम पण आणि बिझनेस पण, सगळं काय ते मी प्रॉपरली करते आणि स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढते. ते पण सकाळी मी योगा वगैरे ते सगळं करते. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण माझ्या घराच्या वातावरण हे असं आहे. मायराला छान असं खेळून परत 7-7:30 वाजता मी खाली आले अंधार पडल्यावर. मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर मेथीची भाजी आणली होती, ती पण निवडायची होती. असं निवडून वगैरे काहीच घरात ठेवलेलं नसतं. मेथीची भाजी निवडायची होती. निवडायला खूप वेळ लागणार नव्हता, कारण गावरान भाजी होती आणि एकदम फ्रेश होती, त्याच्यात काहीच नव्हतं. फक्त आहेत ते शेंडे काढायचे होते. मेथीची भाजी खूप दिवसातून आणली होती, त्यासाठी मला पराठे पण करायचे होते आणि मेथीची भाजी पण करायची होती. पण नंतर परत प्लॅन चेंज झाला आणि मी फक्त भाजीच केली, म्हणजे दोन्ही टाईमाला ही भाजी होईल अशी. त्या 2 पेंड्या घेतल्या होत्या. आमच्या इकडे पेंड्या म्हणतात, तुमच्या तिकडं गड्डी म्हणत असतील, कोणाच्या इकडं काय म्हणत असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर 2 पेंड्या आहेत ते मी नीट करून घेतल्या. तुम्ही पाहू शकता किती छान कवळी मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी वगैरे छान अशी सगळी निवडून झाली. आता आपण चालू संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे. दिवसभराची भांडे पडले होते, तर भांडे दिवसभरातून एकदाच घासते. तर भांडे आहेत ते म्हणलं पहिल्यांदा घासून घ्यावी, नाहीतर परत स्वयंपाक केल्यानंतर अजून जास्त भांडे जर झाले तर घासायचा कंटाळा येईल. त्यासाठी जेवढे स्वयंपाकाला लागणार होते तेवढे भांडे मी घासून घेतले. नंतर स्वयंपाक झाला म्हणलं सगळे भांडे आहेत ते घासून घ्यावे. पण एकदा घासायला लागले की मी सगळेच भांडे घासून टाकले. जास्त भांडे नव्हते, दुपारच्या जेवणाचे फक्त भांडे होते आणि मायराला दूध वगैरे काही पाजलेले तेवढेच भांडे राहतात, जास्त भांडे पडत नाहीत दिवसभराचे. म्हणजे रात्री जेवणानंतर जे भांडे जास्त पडतात स्वयंपाकाचे आणि जेवणानंतरचे, तर मग मी ते रात्री जेवणानंतर घासून घेते. सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि मग आता मला टाकायची होती भाजी. मेथीची भाजी आणि चपाती करायची होती. तर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तोपर्यंत मायरा आणि मायराचे पप्पा आधीमध्ये म्हणजे मायरा आहे ते तिच्या पप्पासोबत छान अशी खेळत होती. मायराला सांभाळायला कोणीतरी असल्यावर मला अजिबातसुद्धा टेन्शन नसतं. म्हणजे काम आहे ते पटपट होतं आणि किती पण काम करू शकते. तर सगळे मेथीची भाजी आहे ती सगळीच अगोदर स्वच्छ धुवून घेतली. पावसाचं वातावरण आहे तर चिखलानी भाजी ही भरलेली असते, त्यासाठी 2-3 पाण्याने सगळी भाजी आहे ती मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली.
तर तुम्ही पाहू शकता खूप सारी भाजी आहे. आता तुम्ही कमेंट करताल की दोघंच आहे आणि एवढ्या 2-2 पेंड्या. तर सांगते मी, आत्ता जर केली तर उद्या दुपारपर्यंत ही भाजी जाईल. म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळात म्हणजे जास्तीत जास्त वेळ हा वाचवते आणि तो वाचवलेला वेळ हे मला कामाला द्यायचा असतो. त्यासाठी मी असं करत असते. कधी करत असते जेव्हा सुक्या भाज्या असतात, हिरव्या भाज्या असतात, तेव्हा मी 2 टायमाची भाजी आहे ती एकदाच बनवते. डबल निवडा, डबल करा, त्यापेक्षा एकदाच बनवायची आणि 2 टाईम खायचे असं आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी वगैरे टाकली आणि आता म्हणलं पीठ मळून घ्यावं. पीठसुद्धा मी 2 टायमाचं मळते, पण चपाती ही एकच टायमाची करते आणि राहिलेलं पीठ हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग दुसऱ्या टायमाला आपला तो पीठ मळायचा जो वेळ असतो तो वेळ वाचवते आणि लगेचच चपात्या करता येतात आणि तो वेळ आपल्याला त्या कामाला द्यायचा असतो. त्यासाठी असा मी टाईम टू टाईम म्हणजे वेळ वाचवते. तर एका साईडला भाजी शिजत होते, दुसऱ्या साईडला मी चपात्या पटपट लाटून घेतल्या. चपात्या लाटून नंतर मग मायराला खाऊ घालायचं होतं. मायराला खाऊ घालणं ही सगळ्यात मोठा टास्क आहे आणि तिला खाऊ घालणं म्हणजे कमीत कमी अर्धा तास तर तिच्यात जातो आणि तो तिला प्रॉपर द्यावाच लागतो. कारण ती अशी एवढी मोठी नाही आहे की ती जेवायला बसेल आणि स्वतःच्या हाताने पोट भरून खाऊन. तिला नादून खाऊ घालावं लागतं. तिच्यासाठी आज मी काहीच बनवलं नव्हतं, कारण मेथीची भाजी होती आणि सुकी भाजी म्हणलं तिला काय बनवावं. त्यासाठी आज तिला मी दूध पोळी खाऊ घालत होती. तर तुम्ही पाहू शकता ती दूध पोळी खात होती, पण नखरे करत होती. त्याच्यातच तिला थोडं नादवून मी खाऊ घातलं. मायराला पोट भरून जेवण घातलं आणि नंतर आम्ही पण लगेच जेवण करायला बसलो. जेवण करून मी परत थोडंसं सिलाई वगैरे केली. तर असं होतं, जेवण केल्यानंतर थोडासा टाईम भेटतो, भांडे वगैरे झाले ना मग परत थोडासा टाईम भेटतो. लगेच तर काही आपण झोपत नाही. 12 वाजता झोपायला लगेच म्हणजे झोप पण येत नाही. मग मोबाईल बघण्यामध्ये टाईम घालवण्यापेक्षा मोबाईल एक साईडला लावून द्यायचा, म्हणजे लाईव्ह घ्यायची आणि लाईव्ह करत मी मग थोडीशी सिलाई करते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.